खातेवाटपानंतर पालकमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा। मात्र महायुतीत कोणताही वाद होणार नाही, सगळे एकत्र बसून चर्चा करू, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। खातेवाटपावरून काही जण समाधानी आणि काही असमाधानी असणं स्वाभाविक, पण प्रत्येक खात्याला न्याय देण्याचे प्रयत्न करणं महत्त्वाचं, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य। दादरमध्ये कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आले एकत्र। दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाही, दोघांच्या भेटीवर संजय शिरसाट यांचं वक्तव्य। शरद पवारांनी केला मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, भीमथडी जत्रेला येण्याचं दिलं निमंत्रण। मुंबईत ओबीसी समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक, छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा। अजित पवार यांच्यावर कोणीही टीका केली तर ती मी खपवून घेणार नाही, भुजबळांचं नाव न घेता नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा इशारा। जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले ते या चुकीच्या समजुतीमुळे, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। शहापुरात ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबारात दुकानातील कामगाराचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू। आणि पॉपकॉर्नवरील अतिरिक्त जीएसटीमुळे पॉपकॉर्न महागणार, जीएसटी परिषदेच्या 55व्या बैठकीत पॉपकॉर्न संदर्भात जीएसटी कर आकारणीबद्दल महत्त्वाचा निर्णय। बुलेटिनमध्ये सुरुवात करूया आता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने। उपनगरातनं बातमी आहे, कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतीयांची दादागिरी पाहायला मिळाली आहे। परप्रांतीयांची मराठी कुटुंबाला मारहाण झालेली आहे। मुलीशी अश्लील चाळे केल्यानं जाब विचारला म्हणून या मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली। मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये याबद्दलचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। आणि पुन्हा एकदा परप्रांतीयांची मुजोरी ही समोर आल्याचं आपण बघतोय। मुलीची छेडछाड का केली असा जाब विचारायला हे कुटुंब त्या व्यक्तीकडे गेलेलं होतं आणि याचं उत्तर देण्यापेक्षा या कुटुंबानेच या मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचं समोर आलंय। मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये याबद्दलची तक्रार जी ती दाखल करण्यात आलेली आहे। आता मुलीची छेडछाड का केली हे विचारणं देखील चुकीचं असेल तर मात्र या सगळ्या विषयाला घेऊन दोषींवरती कारवाई होणं फार आवश्यक आहे। मानपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आडिवली परिसरामध्ये राहणारे एका रागाई इमारत आहे त्या ठिकाणी दोन शेजारी राहणाऱ्या कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला होता। तो मुलांच्या खेळण्यावरून वाद निर्माण झाला होता। त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी 9 वर्षाची आहे, तिचा विनयभंग केला शेजाऱ्यांनी अशी तिच्या आईवडिलांनी कंप्लेंट केली। त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या पुढील कारवाई, आरोपीचा शोध घेऊन त्या पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे। सर, मारहाण देखील करण्यात आली जाब विचारल्यानंतर? हां, त्यासाठी तसे रिलेव्हंट सेक्शन्स आम्ही गुन्ह्यात लावलेले आहेत। 354 बरोबरच विनयभंगाच्या बरोबरच मारहाणीचे सुद्धा सेक्शन्स गुन्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। सर, आरोपी कोण नाव काय? आरोपींचं नाव आहे उत्तम पांडे आणि रीना पांडे। त्या दोघा नवरा बायकोंच्या विरोधातच ह्या पूर्ण एका फॅमिलीने दुसऱ्या फॅमिलीच्या विरोधात अशी कंप्लेंट दिलेली आहे। तर मानपाडा पोलीस ठाणे आणि याचबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे आता या क्षणाला आपल्याबरोबर आहे। प्रदीप, CCTVच बरंच काही सांगून जातोय, ज्या पद्धतीने हा व्यक्ती त्या व्यक्तीला मारहाण करतोय आणि शिवाय या महिलांना घेऊन देखील कशा प्रकारे तो खाली पडला यावरनं सगळं स्पष्टपणे दिसतं असं म्हणायचं का? आपण जर बघितलं तर ही शनिवारी रात्री म्हणजे काल रात्री 10 वाजताची ही घटना आहे। कल्याण जवळ आडवली गावात हा सर्व प्रकार घडला आहे। उत्तम पांडे या माणसाने मराठी कुटुंबाला मारहाण केलं आहे आणि जो यामध्ये आपण जर बघितलं तर कुटुंबातील पती, पत्नी आणि आईला देखील त्यांनी मारहाण केली आहे। यामध्ये जो तरुण आहे हा पोलीस कर्मचारी आहे असे बोलले जात आहे अशी प्राथमिक माहिती आहे आणि तो देखील जखमी झालेला आहे। धन्यवाद प्रदीप या सगळ्या तपशिलाबद्दल।
पुढे पोहूयात. नाराज छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. आज मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राज्यभरातील ओबीसी नेते उपस्थित होते. ओबीसींच्या प्रमुख मागण्यांसह छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली. तर आता थोड्याच वेळात छगन भुजबळांसोबत या ओबीसी नेत्यांची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीत भुजबळ काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्याचबरोबर बघा काय घडतंय. छगन भुजबळांच्या नाराजीवर गिरीश महाजन यांनी भाष्य केलंय. छगन भुजबळ हे नाराज आहेत ही वस्तुस्थिती आहे, मात्र मंत्रिपदाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार फडणवीसांना आहेत असंही त्यांनी म्हटलं. पण भुजबळ साहेबांचं मंत्रिपद त्यांना दिलं गेलं नाही, त्यामुळे ओबीसी समाज नाराज आहे ही वस्तुस्थिती आहे. भाजपमध्ये घेऊन त्यांना मंत्रिपद दिलं जाईल का आगामी काळात? या बाबतीत मी काही स्टेटमेंट करणार नाही किंवा या संदर्भातले सगळे जे निर्णय घेण्याचे जे सगळे क्षमता आहे किंवा अधिकार आहे तो देवेंद्रजींचा आहे, बावनकुळे साहेबांचा आहे.